मस्त असे गरमागरम डोसे बनवते मी. हाती दे आटक दिदीला तावच नाही घेत नाही. मस्त असा छान डोसा झालेला आहे, क्रिस्पी एकदम मस्त असा हॉटेल सारखा झालेला आहे. खायला पण खूप छान असा मस्त झालेला आहे. तरी ते मस्त आज मी बनायला घेतले होते डोसे, कारण की आज माझ्या हर्षूचा बर्थडे होता. तर म्हटलं निमित्त आज मस्त असं काहीतरी नवीन खायचं करू. तर मग मस्त असे डोसे बनवले आहेत. तर मस्त असे तांदळाचे आणि हरभऱ्याची डाळ मिक्स करून असे एक दिवस भिजू घातले आणि एक दिवस फरमाईट करायला ठेवलं होतं पीठ. तर हे बघा मस्त असे झालेले क्रिस्पी डोसे. तर मला वाटलं सुद्धा नव्हतं की इतके छान होतील, तर खायला पण इतके छान असे टेस्टिंग भारी झाली होती. तरी ती दिदी मदत करत होती, कारण की तिला पटकन असे काही नवीन काही केलं का तिला खायचं जास्त असं पटकन करून खाऊ वाटतं. तर हे बघा इथे मस्त असे बटाटे मॅश करून घेतले. त्यानंतर आता मी इथे आता डोसे सगळे करून घेणार आहे आणि आम्ही लगेच खाऊन घेणार आहे गरमागरम, कारण की गरम गरमच छान लागतात. तर ह्या पद्धतीने केलेत मी डोसे, तर खूप छान झाले होते. तरी ते मिस्टर माझे म्हणजेच हर्षूचे पप्पा शूट करत होते. तर चला मग मस्त असे डोसे झालेले आहेत. तुम्ही पण नक्कीच करून बघा, खूप छान आणि मस्त होते आणि क्रिस्पी पण झालेले होते कुरकुरीत. आणि त्यानंतर आता इथे दिदी चटणी बनवता आहे, तोपर्यंत म्हटलं आपण सगळे डोसे करून घ्यावं. तर आज माझ्या हर्षूचा बर्थडे आहे आणि आज संध्याकाळी आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. घरातल्या घरातच केक कट करणार आहे. तसं तर ती म्हणते केक काही आणायचा नाही, पण बघू. तिने तिच्या शाळेमध्ये तिने चॉकलेट वाटलेली आहे सगळ्या मुलांना. तर हे बघा ज्यावेळेस असा पूर्ण डोसा खालून भाजतो त्यावेळेस पूर्ण असा वरती तरंगतो डोसा, लगेच समजून जायचं का डोसा एकदम व्यवस्थित छान असा भाजला गेलेला आहे खालून. तर हे बघा मस्त असं झालेलं आहे. आणि मी उलटने थोडीशी अशी फिरून दाखवली, कारण की असा एकदम क्रिस्पी असा कुरकुर आवाज येत होता. तर हे बघा आता मी हाही डोसा करून घेतला आहे. असे करून मी सगळे डोसे करून घेणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स नक्कीच करा. तरी ते दीदीचा चालू आहे बटाट्याची चटणी करणं. तर चला मग व्हिडिओ बघत राहा. आलूची चटणी भी तयारी आहे, डोसा भी बनणं चालू आहे. का साईडला आलूची चटणी भी तयारी आहे. दोन्ही हॉटेल टाकली तर चालेल ना आपली. एक नंबर झाले डोसा एक नंबर. आपल्या पासावरती तर बोल फक्त थोडसा काढून घेणं पडते. खोले ना सांगितलं गोल करेन तू जरा असं कलर भाजलं का कापून टाकलं दिले कापून टाकणं. चाकू तर भेटला पाहिजे का जायला तिला अंदाज काही नको करावं. टाक पटापट टाकतो. बापरे थांबदास घाई तुला नाही म्हणलं मी बाईस. टाक चटणी त्याच्यावर, पाणी घेतलं चटणी जशी. शिजेल नाही ती बटाटे जास्त गळगळ पाहिजे तशी टिकला गतडी द्या बस. बस गरम पडून उन्हाळा आहे ना, आता परजा घरीचा डोसा करायचा म्हणल्यावर कसं तकलीफ होणार आहे थोडी. इडली डोसा कसा राहतो मस्त. आणि काय इडलीच काय त्याला डोसा म्हणते का? हर्षीच मम्मी आता तशी चटणी टाकून घेते डोस्यावर, उठत नाही ते. मस्त आपल्या आप सुटलेला आहे तो. हे बघा अरे बाप लय भारी झाला. लय झाला मी खाल्ला ना लय भारी झाला. काय झालं दीदी डोसा? लय भारी लय भारी. लय भारी. फोटो काढा मग असं मस्त इडली डोसा. तर एक असं मस्त असं छान रोल करून घेते.
तर या मस्त तुम्ही आमच्याकडे आज डोसे खायला. भैया मामा पाहिलं तुम्ही. इथं मस्त केलेलं आहे मस्त असा तांदळाचा डोसा आणि त्यासोबत आहे आणि बटाट्याची चटणी. तर या मग तुम्ही पण सगळे आमच्याकडे आज खायला. तर मी खाऊन दाखते तुम्हाला फोटो काढतो नाही. तर हे बघा कसं झालं ते बघते खाऊन. छान झाला इतका भारी झाला ते डोसा इधर ना. हा काय झालं दादू झाले काय झाले का काय झालं 400 काऊन आहे ना का गेलं बाहेर झालं. तर चला इथं मस्त केले असे मी डोसे मस्त असे झालेले एकदम स्पॉन्जी कुरीत हे असं कुरकुरीत पाहिजे डोसा. साठी बनवले मस्त डोसा योगातून ठेवला ना खायला. काय ना खाल्ल्याच्या नंतर आली हर्षू आणि आता ते खाऊ लागली. तर तुम्हाला दाखवला तर हर्षचा बर्थडे आहे. हर्ष केस पा कसे चालले त्या एका साईडला. अरे बा काय झालं ग हा तर मस्तचा डोसा आणि ते खाऊ लागली चटणी त्यासोबत. मग आजचा व्हिडिओ तुम्ही करीत राहा मस्त कंटिन्यू कारण की आजचा व्हिडिओ खूप मोठा आहे. तर मी 2 करणार आहे पार्ट. तर चला मग आता इथे व्हिडिओ समाप्त करते.